पाहावे की गुण पाहावे? हे तुम्ही सांगता ज्यांचं झालंय ते. ज्यांचं असं झालं नाही त्यांना विचारतो, रूप पाहावे की गुण पाहावे? आता तिकडून काय उत्तर येईल? रूप पाहावं. मग मला सांगा, रूप पाहिलेलं फायद्याचं आहे का गुण पाहिलेले फायद्याचे? ज्यांनी ज्यांनी रूप पाहिलं ते फसले का त्यांचं चांगलं झालं? तुम्ही ज्या अर्थी हातलात मला असं वाटतं तुमचं तसंच झाल्यावर दिसतंय. आता तुमचं कशाला महाराज, माझं सुद्धा तसंच झालं. काय करता मला काय सांगावं? त्यांना माहिती माझे सासरवड तिकडे पैठणकडे आहे. गावही सांगत तुम्ही ती धजवून काढी लावायला तुमच्या त्यापास नाही. कोणाचे पाहुणे खूप खरं असेल त्याचा काही वेळ लागत नाही महाराज. आता इथं आलं म्हणजे पाहुणे कुठेतरी कीर्तन ऐकलं त्यांनी ठेवलं, अशी गंमत आहे. म्हणून गाव नाही सांगणार. तो मला विनंती, बाबा गाव सांगू नका. बाय बरोबर आलेले पैठणच्या खाली माझ्या अगोदर माझ्या भावाचं तुला नाही, पण तरी सुद्धा त्याचं 3 महिने लग्न अगोदर झालं. मला जरा धोत्रामुळे प्रॉब्लेम आले महाराज, आणि एकच धोत्रामुळे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आमच्या अलीकडे महाराज मंडळी काय करतात, लग्न होतो पॅन्ट शर्ट घालतात. मला त्याचं उत्तर आता कळलं, गमून घालते ते. माझं होऊन लग्न धोत्रावरच झालं. ऐका, झालं ना धोत्रावर. का एक मुलगी पाहायला गेलो ते महाराज, आणि तिने मधल्या माणसाला विचारलं ते लग्न धोत्रावर करणार आहे का, पॅन्ट शर्ट करणार आहे? तुला धोत्रावरच करणार आहे आयुष्यभर, त्याच्यातच राहायचं. धोत्रावर पॅन्ट नाही जाणार आपलं. ती म्हणे मग नाही जाणार तर म्हणा जाऊ दे तू तिकडे, मी गेलो ना मोठं. काय सांग, जाऊ द्या. महत्वाचा विषय सांगतो. आमच्या बंधूचं लग्न माझ्या अगोदर 3 महिने त्याची योग जुळून आले, झालं ना लग्न. त्याचं लग्न झालं 3 महिने, माझी जुळून आली, माझं झालं. म्हणजे किती महिन्यात? 3च महिन्यात. 3.5 महिन्यातच आमच्या आईला 2 सुना आल्या. सारख्याच जशा दोघी बहिणी तसे आम्ही दोघं भाऊ. गंमत झाली. आईला खूप आनंद झाला. आणि 1-2 महिने झाले कसे तरी झाले, जाते येत्या झाल्या. आणि दोघी एक दिवस बेडरूम मध्ये रडत बसल्या. मी कुठून तरी प्रवचन करून आलो 10व्याचं. म्हणलं आता ते आल्याबरोबर कुठे गेल्या इकडे डोक तिकडे डोक. त्या दोघी जणी आतमध्ये बसलेल्या रडत होत्या, कमून रडत्या. आता डायरेक्ट विचारता येईना. आईला विचारलं काय झालं? भावाला सांगितलं यांना करमत नसलं ना, गाडीची चावी घे, दोघीला दोन्ही मायाला सोडून 1-2 महिने त्यांना राहू दे म्हणे तिच्या आई बापाकडे, मग जावा करमत तवा आपण घेऊन. कळलं? आईला विचारलं आई अक्का, आईला अक्का म्हणतो. अक्का तू काही म्हटली का? ती म्हटली भाऊ मी काय म्हणतो, सगळा तुकडा नाही माझ्या पोटात. म्हणलं दादा काही म्हटले असेल, दादा जरा बोलायची सवय. म्हणलं दादा तुम्ही म्हणले मी गावात गेलो आता जेवून बसलो, मला तर माहित नाही काय झालं. बंधू गेला आतमध्ये, तोपर्यंत काय झालं विचारतो. त्याला काही गुण आला, सगळे औषधं दिली पण गुण आला नाही. ते म्हणला आता तूच जाय बरं आतमध्ये, तुला जरा आहे बोलायचं, जरा आटकट. मग मी आतमध्ये गेलो. म्हणलं काय झालं, करमत नाही का? नसलं तर जा बरं मारायला 2-4 महिने, काही टेन्शन घेऊन आता फ्री वातावरण होतं. मग त्याची बायको हळूच म्हणली, त्याची नगरची आणि माई पैठणच्या खालची, नाव नाही सांगत नगरची म्हणलं. आता तुम्ही काय नगरमध्ये कोण शोधणार आहे का नाही, तसं त्या पैठणचं सांगत. ती म्हटली काय नाही झालं, आमच्या दोघीच्या दाढा दुखाल्या. म्हटलं मग किरकोळ आहे, मग दाढा दुखाल्या म्हणलं काय नाही, दवाखान्यात जाऊन लेट करू. मुलीचं रूप पाहावे की गुण पाहावे त्याकरता बोलतोय. देवाचं सुद्धा रूप पाहावे की गुण पाहावे त्याकरता बोलतोय. उगाच काहीतरी सांगत नाही. दात दुखत आहेत, दाढा दुखत आहेत, किडल्यात. मग नगरवाले विचारलं तुझी कशाने किडली? म्हणले मी चॉकलेट खात होते. आणि इकडच्याला विचारलं, म्हणलं तो आहे चिचुकी. दवाखान्यात नेलं, दोघीची एक दात खराब झालेला काढला मारा, रोट कॅन वगैरे ते बरेच ती भाषा ती वेगळंच ते दवाखान्यातलं. ज्यांनी दाताच्या दवाखान्यात दिले असेल ते घाण काढणं खराब झालेलं. आणि मग तिथं असं ते दुसरं काहीतरी मटेरियल बसून ते दाताचं माप घेतात, दुसरा दात बसवतात. हे 2 दात अर्धले कट करतात. हे एकच बसवायचं आहे पण 3 दाताची किंमत धरली जाते. दोघीचे दात बसायला लागले ना 60-70 हजार रुपये. म्हणून तुम्हाला सांगतो ज्यांचं झालं नाही त्यांना पोरगी जर पाहायला गेले तर काय पहा, दात पहा पाहिजे. घोडेगावच्या बाजारात जर आपण जाणार घ्यायला गेलो तर पहिले काय पाहतो, पहिले म्हणायचं तो दात दाखव.
आणि मग पुढचं बोलणं, मग पत्रिका जुळती का नाही ते पहा, पण अगोदर काय पहा, दात पहा. मी कशासाठी बोलतो महाराज, रूप पाहण्यापेक्षा त्या मुलीचे काय पाहावे, गुण पाहावे. गुण फार महत्वाचे बरं, रूपाला भाळू नका.